कानपूर कसोटीमध्ये टीम इंडियाने एक बाद 110 धावांची मजल मारलेली आहे। चेतेश्वर पुजारा 35 आणि मुरली विजय 43 धावांवरती खेळतात। याआधी भारताचा सलामीवीर लोकेश राहुल 32 धावांवरती माघारी परतला। न्यूझीलंडसाठी मिचेल सँटनरनं एक विकेट काढली। कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवरची ही लढाई म्हणजे भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली 500वी कसोटी आहे। हा सामना सुरू होण्याआधी भारताच्या सर्व माजी कर्णधारांचा सत्कारही करण्यात आला। आपले क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी सध्या आपल्यासोबत आहे। संजगिरी सर, काय आता वाटतंय सध्याचं चित्र पाहून? एक विकेट गेली आपली। मला असं वाटतं की आपली सुरुवात खूप चांगली झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीने टॉस जिंकलाय। टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे, कारण सगळेजण अशी अपेक्षा करते की खेळपट्टीनंतर फिरायला लागेल। चेंडू जर फिरायला लागला तर चौथ्या डावात बॅटिंग करणं नेहमीच कठीण असतं। मग अशा वेळेला पहिल्या डावामध्ये बॅटिंग घ्यायची, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घ्यायची, बॅटिंग घेऊन मोठी धावसंख्या उभा राहायची आणि तेच कारण कदाचित असेल की आपण जास्त फलंदाज या संघामध्ये घेतलेले आहेत। मी आता पण जर बघितलं तर वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना आपण 5 बॅट्समन घेऊन खेळत होतो किंवा त्याच्या आधी सुद्धा श्रीलंकेबरोबर खेळताना आपण 5 बॅट्समन घेऊन खेळत होतो, पण इथे आपण 6वा बॅट्समन घेतलेला आहे आणि नंतर जे स्पिनर्स आहेत ते 4 स्पिनर्स आहेत। अर्थात त्याचं कारण कदाचित असावं की T20मध्ये ह्याच न्यूझीलंड संघाबरोबर त्यांच्या स्पिनर्सच्या अगेन्स्ट आपली फलंदाजी चांगली झाली नव्हती। तो कुठेतरी आपल्या डोक्यात ही गोष्ट असावी आणि धावा कराव्यात आणि मग दबाव टाकावा असं विराट कोहलीला वाटलं असेल। आणि जर ती स्ट्रॅटेजी असेल तर ती स्ट्रॅटेजी निदान सुरुवात केला तरी यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही। आणि त्यासाठी त्यांनी राहुलला घेतला। राहुलने सुरुवात चांगली करून दिली जरी तो 32 वर बाद झाला असला। आणि पुजाराच्या बॅटिंगमध्ये त्याचा जो फॉर्म होता, जो दुलीप ट्रॉफीत दिसला तो, आणि त्याचा कॉन्फिडन्स दिसायला लागला, कारण त्याचा स्ट्राईक रेट आता 56च्या पुढे, म्हणजे या स्ट्राईक रेटसाठी त्याला बाहेर काढला होता किंवा तो पकडून खेळतो, नांगर टाकतो, फटके मारत नाही असं वाटत होतं। त्या पुजारांनी पण आता अग्रेशन दाखवायला सुरुवात केली आणि मुरली विजय ज्या इंजुरीमुळे खेळू शकला नव्हता तो आपला सर्वोत्कृष्ट आघाडीचा फलंदाज अलीकडच्या काळातला आपण असं म्हणू की तो सुद्धा त्यांनी जम बसवलेला आहे। त्यामुळे इथून मोठी धावसंख्या आपण उभा राहायला पाहिजे। नक्कीच सुरुवात तर चांगली झालेली आहे, पुढे संयमी खेळ करण्याची गरज आहे। सर, खूप खूप धन्यवाद या गप्पांबद्दल।